नमस्कार, मी सुवर्णा जोशी। देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच तोक्तेचं अस्मानी संकट कोसळलं। महाराष्ट्रासह 5-6 राज्यांना या चक्रीवादळाचा तडाखा बसलाय। प्रचंड वेगाने वाहणारं वारं आणि मुसळधार पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कोणकोणत्या राज्यात या वादळानं थैमान घातलंय, कोणत्या राज्याला त्याचा सर्वाधिक फटका बसलाय, कोणत्या दिशेने हे वादळ पुढे सरकतंय, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत तोक्तेचं थैमान या खास शोमध्ये। तोक्तेचं थैमान या शोच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत देशाची आर्थिक राजधानी मुंबईतली परिस्थिती। खरं तर रविवार रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरात पावसाला सुरुवात झालेलीच होती, मात्र सकाळी हळूहळू वादळी वाऱ्यासह पाऊस वाढत गेला आणि अनेक भागात पाणीच पाणी झालं। विशेषतः सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्राला उधाण आलं होतं। उपनगरालाही पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। मुंबईला तोक्तेचा तडाखा, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। मुंबईसह उपनगराला जोरदार फटका। मुंबई शहर आणि उपनगराला तोक्ते चक्रीवादळाचा जबर तडाखा बसलाय। खरं तर रविवारी रात्रीपासूनच शहरात पावसाला सुरुवात झाली। सकाळ होईपर्यंत पाऊस आणि वाऱ्याचा वेग काहीसा कमी होता। मुंबईवर तोक्ते वादळाचा म्हणावा तसा परिणाम दिसून आलेला नाही। काल मध्यरात्री तोक्ते वादळ मुंबईपासून जवळून यायला सुरुवात झालेली होती आणि तेव्हापासून मुंबईमध्ये सोसाट्याचा वारा आणि त्याचबरोबर पाऊस सुरू झालेला आहे। म्हणावा तसा परिणाम जो आहे तो तोक्ते वादळाचा मुंबईवर झालेला दिसत नाही, ही एक समाधानाची बाब आहे। आपण सध्या वरळी परिसरात आहोत आणि या ठिकाणी अजूनही आपण बघतो आहोत की सगळ्या गोष्टी सुरळीत आहे। कुणाच्याही घराची पडझड झाल्याची माहिती मिळालेली नाही। काही झाडं जी आहेत ती ठीक पडल्याची माहिती मिळते आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा इतर कुठलं नुकसान झाल्याची माहिती अजून तरी मिळालेली नाही। तुर्तास ही समाधानाची बाब म्हणावी लागेल की तोक्ते वादळाचा म्हणावा तसा फटका मुंबईला बसलेला नाही। तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला होता। ताशी 120 किलोमीटर वेगानं वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला होता। तोक्ते चक्री वादळ है, जो चक्रवात है, वो एक्सट्रीमली सीवियर साइक्लोनिक स्टॉर्म बन गया है। सुबह से 5:30 बजे अभी भी वो एक्सट्रीमली सीवियर साइक्लोनिक स्टॉर्म ही है। अभी वो गुजरात की तरफ जा रहा है। गुजरात में पोरबंदर और भभुआ के पास में वो स्ट्राइक करेगा आज रात के 8 से 11 बजे के करीब। यह जब स्ट्राइक करेगा तब उसका विंड स्पीड 155 टू 165 किलोमीटर इतना तेज हवाएं बहने की संभावना है। साथ में गुजरात में भी काफी बारिश होने की संभावना है। जसजसा घड्याळाचा काटा पुढे सरकत गेला तसतसा पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढत गेला आणि मुंबईचं चित्रच बदलून गेलं। वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली। सोसाट्याच्या वाऱ्यानं अनेक भागात झाडं उन्मळून पडली, तर शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। अंधेरी सबवे, मालाड सबवे इथं पाणी साचल्यानं दोन्ही सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। वादळी वाऱ्यात खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई विमानतळावरील वाहतूक 3 तासांसाठी बंद ठेवण्यात आली। समुद्रातून येणाऱ्या वाऱ्याचा फटका वांद्रे वरळी सी लिंकला बसला। या मार्गावरची वाहतूक सुद्धा बंद ठेवण्यात आली। मुंबई चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी जोरदार पाऊस आणि वारा सुरू आहे। आता मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये आहे। पावसाळ्यामध्ये ज्याप्रमाणे समुद्राच्या उंच लाटा दिसतात तशा इथे लाटा उंच दिसत आहेत। आपण दूरवर जर पाहिलं तर इथली दृश्य आपणास दिसतात की मुसळधार लाटा इथे जोरदार दिसत आहेत आणि वारा सुद्धा जोरदार सुसाटाने वाहतोय। एकूणच मुंबईमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये आज प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय। अनेक ठिकाणी पाणी सुद्धा साचलेलं आहे, त्यामुळे समुद्राला सुद्धा उधाण आलेलं आहे। अनेक भागांमध्ये आपण जर पाहिलं तर इथे आता आपल्याला माहिती आहे की कोस्टल रोडचं काम सुरू आहे। मरीन ड्राईव्ह परिसरात सुद्धा उंचच्या उंच लाटा पाहायला मिळाल्या।
तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा मुंबईच्या ट्रॉम्बे जेट्टीलाही बसला। वेगवान वारे, मुसळधार पाऊस आणि उसळणाऱ्या लाटांनी जेट्टी लगत असलेल्या बोटींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। चक्रीवादळाचा फटका छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सलाही बसला। वाऱ्यामुळे मध्य रेल्वेच्या CSMT स्थानकावरील पत्रे उडून गेले। परिणामी रेल्वे स्थानकात पाणीच पाणी झालं। मुंबईतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळची ही दृश्य होती। वेगवान वाऱ्यासह पावसाचा वेग सुद्धा वाढत होता। चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे। मी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या परिसरामध्ये आहे। आपण ही दृश्य पाहत असाल मुंबईतली, तर वाऱ्यासह पाऊस मुसळधार सुरू आहे। अनेक भागांमध्ये पाणी देखील साचल्याचं दिसून येत आहे। एका बाजूला आपण जर इथे दृश्य पाहिली तर पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याचं दिसून येतं इथे, तर दुसरीकडे वारा देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे। अनेक मुंबईकरांचे यामुळे हाल होत आहेत। विशेष म्हणजे लॉकडाऊन आहे, यामुळे फारसं परिणाम होत नाही आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण हे पाहिलं, ओव्हल मैदान सुद्धा पाणी साचल्याचं दिसून येतं ओव्हल मैदानामध्ये। दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी गेटवे ऑफ इंडिया परिसरात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला। वादळाचा जोर बघता 2-3 तासापूर्वी तर खूप मोठा जोर होता, आता हळूहळू तो कमी होताना दिसतोय। सिलिंगला पण मोठ्या प्रमाणात धडकत आहेत लाटा, त्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीने किमान संध्याकाळपर्यंत तरी सिलिंग बंद राहील आणि त्याच्यानंतर सावधानतेचा इशारा मिळाल्यानंतरच सिलिंग ओपन केला जाईल। त्याप्रमाणे आमची जी NDRFची टीम आहे किंवा लाईफगार्ड आहे, ते सगळ्या किनाऱ्यांवरती तैनात करून ठेवलेले आहेत। मुळात किनारेच आधी मनुष्यहीन केलेले आहेत। पोलीस गस्त घालतायत। मुंबई महापालिका प्रशासनाकडून वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सतत आढावा घेतला जात होता। महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून शहराच्या विविध भागातील परिस्थितीचा आढावा घेतला। इकडे तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळपासून मंत्रालयात नियंत्रण कक्षातून परिस्थितीचा आढावा घेत होते। यावेळी त्यांनी सागरी जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रशासनाला बचाव कार्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश दिले। पण आता अजूनही जोपर्यंत चक्रीवादळ पूर्णपणे तो आपल्या परिसरातनं निघून जात नाही, तोपर्यंत त्याच्या संदर्भामध्ये फार घाईनं बोलणं होईल। पण एकदा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही कोकणच्या सगळ्याच 4-5 जिल्ह्यातल्या 6 जिल्ह्यातल्या पालकमंत्री, तिथले बाकीचे सगळे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्ग हे सगळ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय निश्चितपणे महाविकास आघाडीच्या सरकारकडे घेतला जाईल। मुंबईच्या उपनगरात सुद्धा सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली। पूर्व उपनगरात चेंबूर, कुर्ला, घाटकोपर, भांडूप, मुलुंड परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली। त्यामुळे मुंबईत पाऊस तर पडतच आहे, परंतु जोरदार वारा सुद्धा वाहत असल्याचं पाहायला मिळतंय। आपण आहोत आता चेंबूरच्या टिळकनगर या ठिकाणी, आणि या ठिकाणी सुद्धा बघू शकतो कशा प्रकारची परिस्थिती आहे। हा सखल भाग आहे आणि पुढील काही तास अशाच प्रकारचा जोरदार पाऊस पडत राहिला तर या ठिकाणी सखल भागामध्ये पाणी सुद्धा भरण्याची शक्यता आहे। मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत। त्याचबरोबर मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा ठप्प झाली होती। हर्बर मार्गावर सुद्धा चुनाभट्टीच्या तिथे एक मोठं बॅनर आहे ते पडलं होतं, त्यामुळे ती वाहतूक सुद्धा ठप्प झाली होती। परंतु आता दोन्ही ज्या रेल्वे आहेत त्या रेल्वेची सेवा सुरू झालेली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी आपत्ती नियंत्रण कक्षातून मुंबईतल्या परिस्थितीचा आढावा घेतला। तसंच तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची बैठक घेतली। असताना पाणी जिथे जिथे साचलं त्याच्यावर उपाययोजना लगेच आपल्याला काय करता येतील का? मागच्या वर्षीपासून काही बदललेलं आहे का? कारण हे 2 वर्ष लागोपाठ असं वादळ आहे ना, आणि मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये होतं, म्हणजे ऐन पावसाळ्यात होतं, हे उन्हाळ्यात आलं। आणि ह्याचाच आपण अंदाज घेऊन पुढच्या काय आपल्याला पावलं टाकायची असतील, म्हणजे काही शाळेंमध्ये सायक्लोन शेल्टर्स आपल्याला करायचे वगैरे, ह्याच्यावर आता लगेच आपण सुरू करू। 3 जम्बो सेंटर्स आपण मोकळे केलेत, त्यांना दुसरीकडे नेलेलं आहे। त्या 3 जम्बो सेंटर्समध्ये पुढच्या 10 दिवसात मेंटेनन्सचं जे काही काम आहे ते आपल्याला करता येईल, कारण योगायोगाने आत्ता केसेस कमी आहेत आपल्याकडे मुंबईत, तर ते आपण ती पण काळजी घेतोय। म्हणजे पुढच्या पावसाळ्यासाठी ह्या जम्बो सेंटर्समध्ये जिथे जिथे मेंटेनन्सची गरज होती ती पण आपण पूर्ण करू। वेगवान वाऱ्यामुळे ठाण्यात सुद्धा झाडांचं मोठं नुकसान झालं।
ठाण्यात रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरात अनेक ठिकाणी मोठमोठी झाडं उन्मळून पडली. या परिसरामध्ये जे मच्छीमार बोटी नांगरून ठेवलेल्या असतात त्या ठिकाणी छोट्या ज्या बोटी आहेत त्या 11 बोटी बुडाल्याचं तिथल्या खलाशांनी या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर चक्रीवादळ आता मुंबईतून पुढे गुजरातकडे गेलेलं आहे, पण जो फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राला आणि मुंबईला काही अंशी मुंबईला फटका जो बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशीच काहीशी परिस्थिती नवी मुंबईत सुद्धा पाहायला मिळाली. नेरूळ, वाशी आणि ऐरोली या भागात मुसळधार पाऊस झाला. नवी मुंबईप्रमाणेच पनवेल परिसराला सुद्धा तोक्ते चक्रीवादळाचा जबर तडाखा बसला. वादळी वाऱ्यानं ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडली. मुंबईसह उपनगराला सुद्धा मोठा फटका बसला. त्यामुळे चक्रीवादळानं देशाच्या आर्थिक राजधानीतलं सगळं चित्र बदलून गेलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तोक्तेचं थैमान या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. अजून वेगवेगळ्या शहरांमधली, राज्यांमधली परिस्थिती काय ती जाणून घ्यायची आहे, पण त्याआधी ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोक. पुन्हा एकदा या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. मुंबई आणि उपनगरांप्रमाणेच कोकणाला सुद्धा तोक्तेचा तडाखा बसलाय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं. मच्छीमार आणि आंबा बागायतदारांवर अस्मानी संकट कोसळलंय. मच्छीमारांच्या बोटी तसंच आंबा बागायतदारांच्या आंब्याचं प्रचंड नुकसान झालं. मुंबईप्रमाणेच तोक्ते वादळाचा फटका कोकणालाही बसलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं. वादळी वाऱ्यामुळे रस्ते वाहतूकही ठप्प झाली होती. वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला होता. शहर आणि ग्रामीण भागात एकसारखी परिस्थिती पाहायला मिळाली. वादळामुळे मच्छीमारांचं मोठं नुकसान झालं. वादळात मच्छीमारांच्या बोटींचं नुकसान होऊ नये म्हणून बोटी समुद्र किनाऱ्यावर घेण्यास प्रशासनाने सांगितल्यानंतर अनेकांनी तर अगदी मालवणच्या बोटींनी दुसऱ्या बंदरांचा आश्रय घेतला. अनेकांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर आणल्या खऱ्या, पण नुकसान समुद्रामुळे नाही तर नुकसान झालं झाडं पडल्यामुळे. आता हीच बोट बघा, ही बोट आणली त्यांनी किनाऱ्याला, समुद्रापासून बरीच दूर आहे ही, आणि तरीही नारळाची झाडं पडून बरंच नुकसान झालेलं बघायला मिळतंय. ही बोट अशीच समुद्रात घातली जाऊ शकत नाही. आणि बरं, एका ठिकाणी नाही अनेक ठिकाणी नुकसान झालंय. मला सांगा की हे बघा इथे पण झालंय. जरा बघू इथे कुठे नुकसान झालंय. अच्छा अच्छा, एका किती झाड पडले बरं? 3 झाडं पडली, माड 3 पडली. मग ते आता काढले सध्या एक दिसतोय. कापून आणली, 3 झाडं पडली माडावरती आणि झाडावरती पडली आणि पेसली आहे ती. तुम्ही बोट वरती कधी घेतली? आमची एप्रिलात घेतली. एप्रिलात. बरं बरं. मग मच्छी बिच्छी भेटत नाही, वर आडून ठेवली सध्या. बरं, आता मला सांगा की हे जे डॅमेज आहे, हे जे तुटलेलं आहे, ते दुरुस्त करायला किती पैसे जाईल? तरी 40,000 रुपये लागणार. 3 पॅच आहेत ते. ही फायबरची बोट आहे आणि या फायबरच्या बोटीच्या दुरुस्तीसाठी साधारणतः 40 ते 50 हजार रुपये खर्च येणार आहे. म्हणजे समुद्रामुळे नुकसान नाही तर झाड पडल्यामुळे नुकसान झालंय. वेगवेगळ्या प्रकारे लोकांची नुकसान होते, ज्याचा आपण अंदाज घेतोय. कोकणवासियांनी प्रथमच अशा प्रकारच्या वादळाचा अनुभव घेतला. सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी पडझड झाल्यानं किनारपट्टी नजीकच्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. चक्रीवादळामुळे अनेक नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ आली होती. समुद्रालगत जिल्हे असल्यानं वादळ किंवा मोठ्याने वाहणारे वारे हे काही नवीन नाहीये. पण या वादळाबद्दल या रहिवाशांचं काय मत आहे? तुमचं नाव काय? माझं नाव आशिष पाटील. आशिषजी, मला सांगा की काय म्हणजे आतापर्यंत मोठाले वाहणारे, जोराने वाहणारे वारे तुम्ही अनुभवले असतील, पण ही अशी परिस्थिती आधी कधी अनुभवली आहे? नाही, मग मला काय लागल्यापासून ही पहिल्यांदाच मी बघतोय की ही अशी भयानक परिस्थिती. जी पहिल्यांदा 10:30-11 वाजेपर्यंत पूर्ण शांतता होती आणि त्याच्यानंतर मग अचानक सुरू व्हायला लागलं. आणि आता अशी नंतर मग जवळजवळ 2 ते 3 तासाच्या फरकानंतर त्याचा वेग वाढत पण गेला होता. त्याच्यामुळे काय पडतंय, कुठे आवाज येतात, कंटिन्यू आवाज आणि चालू होत होते.
आणि त्यामुळे प्रत्येक येणाऱ्या आवाजाबरोबर मनातली भीती वाढत होती. होय होय, खूप भीती वाटत होती. आणि झाडांचे आवाज असे वेगवेगळ्या प्रकारचे येत होते आणि झाडाची फांद्या थोड्या वेळाने तुटून पडत होत्या. मालवण शहर जरी म्हटलं तरी म्हणजे फार असा मिक्स क्राऊड नाही. तुमच्या वाड्या आहेत अशा. तर या वाड्यांमधला जो अंतर्गत संपर्क आहे रस्त्यांचा तो पूर्णपणे तुटलाय का? पूर्णपणे तुटून गेलेला आहे. सगळ्या पूर्ण रस्त्यांवर बरीचशी झाडं पडलेली आहेत. त्याच्यामुळे लोकांशी संपर्क होत नाही. गाड्या वाहनं सगळ्या बंद आहेत. लोकांना जायचं असेल तर चालतच जायला पाहिजे. आणि बाकी काय मिळत पण नाही, किराणा माल वगैरे, अशी पण परिस्थिती झालेली आहे. ज्यांची घरं वाचली त्यांचं सुदैव म्हणायचं. काही महिला आहेत, आपण जाणून घेऊया. तुमचं वय काय असेल साधारण? 45 वर्ष. या गेल्या मागच्या 40 वर्षांचा आपण पकडूया, म्हणजे तुम्हाला साधारणतः कळायला लागल्यापासून अशा प्रकारची एवढं वादळ बघितलंय? हो. याच्या आधी कधी बघितलंय वादळ असं? त्या अगोदर असं कधी बघितलेलं नाही. आणि ह्या वेळेला खूप भरपूर नुकसान झालेली आहे. पण जेव्हा वारं वाहत होतं तेव्हा मनात भीती उत्पन्न झालेली, खूप उत्पन्न झाले. म्हणजे असं उडून बिडून जाईल किंवा आम्हाला काहीतरी धोका बितका पत्करावा लागेल अशी उत्पन्न झालेली होती भीती. साहजिकच आहे, कारण घोंगावत येणारा वारा आणि त्याचबरोबर पडणारा पाऊस, त्याचबरोबर समुद्राचा भयानक आवाज आणि या सगळ्याचं मिश्रण हे नक्कीच भीती उत्पन्न करणारं असणारच. तोक्ते चक्रीवादळामुळे कोकणातील आंबा व्यापारी आणि बागायतदारांवर अस्मानी संकट कोसळलंय. आजही अनेक आंबा बागायतदारांचा आंबा झाडावर आहे, त्यामुळे बागायतदार चिंतेत आहेत. वादळामुळे आंबा बागांचं मोठं नुकसान झालंय. एरवी कोकणात बहरलेला दिसणारा निसर्ग आज कसा आहे तर आज आहे हा असा. तोक्ते चक्रीवादळानंतर मालवण मधली ही अशी परिस्थिती दिसते. झाडावरचं उरला सुरला फळ जे काही होतं ते सगळं पडलंय. आंबा, जाम अशा या फळांची नाजूक झाली आहे. आणि नारळाबद्दल तर विचारलंच नको. अगदी सुकलेल्या नारळापासून नुकतेच कोंबातनं बाहेर आलेलं नारळ असं सगळंच बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं बघायला मिळतंय. ही एकट्या मालवण पट्ट्याची दुर्दशा नाही आहे, पण प्रयत्न आहे की मालवणमध्ये अनेक तास धुमश्चक्री घातल्यानंतर काय आहे परिस्थिती इथल्या नुकसानीची ते दाखवण्याचा. इकडं घाटमाथ्यावरही तोक्ते वादळाचा परिणाम झाल्याचं बघायला मिळालं. मध्यरात्री आंबोली घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. अनेक झाडं ही उन्मळून पडली, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. तोक्ते या चक्रीवादळाचा जो परिणाम आहे तो आंबोली घाटात देखील दिसून आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला हा घाट आहे. कोल्हापूरमधून जर कोकणात किंवा गोव्याला जायचं झालं तर याच घाटामार्गे आपल्याला जावं लागतं. आणि मी सध्या आहे त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी रस्ता बंद झाला होता. त्याच्यापूर्वी मी तुम्हाला हे दृश्य दाखवतोय. हा मुख्य धबधबा आहे आंबोली घाटातला. बऱ्याच पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि आत्ता पाहतोय आपण पावसाळा सुरू होण्यापूर्वीच थोडंफार पाणी ह्या धबधब्याला आपल्याला पाहायला मिळतंय. कारण काल मुसळधार असा पाऊस झाला. आणि दुसऱ्या बाजूला मी चित्र दाखवतो. अगदी मुख्य धबधब्यापासून काही फूट अंतरावर ही दरड कोसळली होती आणि 2 मोठी झाडं देखील कोसळली होती. मध्यरात्री 2:30 वाजता ही झाडं कोसळल्याचं स्थानिकांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं जो फटका आहे, म्हणजे पाऊस राहू देत किंवा वादळ राहू देत, मोठ्या प्रमाणामध्ये सिंधुदुर्गला त्याचा फटका बसलेला आहे. सिंधुदुर्गाप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातही वादळानं थैमान घातलं होतं. वादळी वाऱ्यामुळे समुद्राला उधाण येत होतं. हवामान खात्यानं जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. समुद्र किनाऱ्यावर उसळणाऱ्या लाटांमुळे किनाऱ्यावरील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. चक्रीवादळ सरकलंय, परंतु रत्नागिरी जिल्ह्याचा धोका अजूनही कायम आहे. समुद्र खवळलेला आहे. वादळी वारे अजूनही वाहत आहेत. अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. आज आणि उद्या 2 दिवस या जिल्ह्यासाठी धोक्याचे आहेत. धोकादायक परिस्थितीमध्ये कोणीही बाहेर पडू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रशासन अजूनही सज्ज आहे. या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वारे वाहत आहेत. कालपर्यंत ताशी 120 ते 130 प्रति किलोमीटर प्रमाणे वारे वाहत होते. रात्रीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वारे होते. प्रचंड असा पाऊस होता. सकाळीसुद्धा वारे वाहत आहेत. समुद्र खवळलेला आहे. अथांग अशा लाटा किनाऱ्यावर येऊन धडकत आहेत. अनेक समुद्र किनाऱ्यावरती मच्छीमार बांधवांच्या बोटी नांगर टाकून उभ्या आहेत, परंतु त्या बोटींना आता धोका निर्माण झालेला आहे. किरकोळ झाडं पडलेली आहेत. विजेचे खांबसुद्धा कोसळलेत. आणि या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका राजापूर तालुक्याला बसलाय. राजापूरच्या
बाजूने समुद्रातून हे चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने पुढे सरकलेलं आहे। आता या चक्रीवादळाचा धोका जरी नसला तरी अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याने जिल्ह्याचा धोका अजूनही कायम आहे। कोकणाप्रमाणेच गोव्यालाही तोक्ते वादळाचा जबरदस्त फटका बसला। गोव्यात वादळी वाऱ्यामुळे 2000हून अधिक घरांचं नुकसान झालं। वादळामुळे गोव्यातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता। तसंच विमान वाहतुकीवरही वादळाचा विपरीत परिणाम झाला। तसंच वादळात 500हून अधिक झाडांचं नुकसान झालं। मुंबई, कोकण आणि गोव्यात तोक्ते वादळामुळे मोठं नुकसान झालंय। कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आधीच सर्वसामान्य व्यक्ती मेटाकुटीला आलाय। आता तोक्तेच्या अस्मानी संकटामुळे जनता पुरती हवालदिल झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। वेगवेगळ्या राज्यांमधल्या वेगवेगळ्या शहरांना आणि जिल्ह्यांना या तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेला आहे। अनेकांचे अतोनात नुकसान झालेलं आहे आणि काही प्रमाणात जीवितहानी सुद्धा झालेली आहे। या सगळ्यासह न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपण इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18।